एका हलवादाराकडे चक्क 700 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आढळून आलेली आहे. मित्रांनो, हा हलवादार जो आहे तो भोपाळमधला आहे. सौरभ शर्मा याचं नाव आहे आणि ईडीचं याच्यावरती लक्ष होतं. ईडीने याला टार्गेट केलं होतं. या पट्ट्याने कार्यक्रम असा केला होता ज्याच्यामध्ये 90 ते 95 कोटीचा आलिशान विला हा दुबईमध्ये बुक केला होता. मित्रांनो, ईडीला याची खबर झाली आणि हा मामूली हलवादार आणि याच्याकडे अक्षरशः 700 कोटी रुपये आणि त्याच्यामध्ये 90 ते 95 कोटी रुपये त्याने भरले होते. हे एवढी प्रॉपर्टी कुठनं आली? एक सर्वसामान्य पोरगा जो फक्त एक हलवादार झालेला आहे, तो पण बापाच्या वशिल्यावरती. बाप त्याचा अनुकंपा तत्वावरती त्याला आतमध्ये घेतलं त्याच्या जागी आणि त्याच्या जागी मित्रांनो आर-टी-ओमधला हा हलवादार अक्षरशः 700 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कमवतो आणि कुणाला कळत देखील नाही. मित्रांनो, अतिशय धक्कादायक घटना ही मध्य प्रदेशमधील ही घटना आहे. जरी जुनी असेल, तरी पण हायलाइट करण्यासारखी घटना आहे, कारण आपल्या देशामधला भ्रष्टाचार. एक हलवादार, मित्रांनो हलवादार ज्याचा पगार आहे 28,000 रुपये. त्यांनी कष्ट केलं, मेला जरी ना तो, तरी देखील मित्रांनो अक्षरशः 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तो कमीत कमी कमवले तरी एखाद 2-1 कोटी रुपये कमवू शकतो. जर कंटिन्यू पगार पडला तरी जास्तीत जास्त धंदा-बिंदा करून, दुकान-बिकान सगळे जॉब वगैरे करून 1-2 कोटी रुपये कमवू शकतो. परंतु भावानी फक्त 6 ते 7 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 700 कोटी रुपये कमवले. अक्षरशः 42 वर्षाचे साहेब आहेत आणि या साहेबांनी 700 कोटी रुपये कमवले. मित्रांनो, सौरभ शर्मा जे आहेत ते भोपाळमध्ये राहतात आणि अत्यंत गरिबीतनं हे वरती आले. त्यांनी खूप स्ट्रगल केलं आणि ह्याच्यामध्ये 700 कोटी रुपये त्यांनी कमवले. त्यांनी त्यांचं आयुष्य बदलवून टाकलं मित्रांनो. मित्रांनो, एवढा भ्रष्टाचार याला काय काय मानू तुम्ही? आता तुम्हीच सांगा मला काही. मला असं वाटतंय की मी काय दारू-बिरू टाकून आलो का? सकाळ-सकाळी देशी पिऊन आलो का तुम्ही म्हणसाल. परंतु नाही मित्रांनो, ही घटना जी आहे ना, ती ऑलरेडी हायलाइट झालेली आहे. परंतु ही आता का हायलाइट करतोय? कारण मित्रांनो, त्याला कारण असं आहे, ट्रॅफिक पोलिसांनी माजवलेला भ्रष्टाचार. मित्रांनो, प्रत्येक राज्य असो, प्रत्येक जिल्हा असो, कुठंही जावा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ही ट्रॅफिक पोलीसवाले जे आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार एवढा वाढलाय कसा मला हे कळत नाही. ह्यांच्यामध्ये हिंमत कशी येते, की मला भ्रष्टाचार करायचा आहे, मला खुलेआम पैसे खायचे आहेत. आणि मित्रांनो, हा तर फक्त आर-टी-ओचा एक हलवादार होता आणि हा आर-टी-ओचा हलवादार ज्याचा पगार 28,000 रुपये. मित्रांनो, ह्याला फक्त 7 चेकपोस्ट सांभाळायला दिले होते आणि या 7 चेकपोस्टवरती मित्रांनो प्रचंड गाड्या जायच्या. आणि याच्यात मित्रांनो त्याने लगभग 700 कोटी रुपये कमवले. एकट्याचे तेवढे आहेत मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तो वाटून पण बसलेला आहे. तुम्ही विचार करा त्याच्या सर्व्हिसमध्ये त्याने किती पैसा कमवला असेल, तो पण भ्रष्टाचाराचा. मित्रांनो, भ्रष्टाचार एका साइडने वाजत नाही, दुसऱ्या साइडने देखील वाजतो. आपण ह्यांना पैसे देतो म्हणून हे भ्रष्टाचार करतात. खरे कारण काय आहे मित्रांनो? आपण नियमांचं पालन करत नाही, त्यामुळे हे भ्रष्टाचार करतात. सर्वसामान्य लोकांनी जर नियमांचं पालन केलं, हेल्मेट घातला, गाडी चालवताना लायसन्स ठेवलं, आर-सी बुक, पी-यू-सी वगैरे एकदम व्यवस्थित राहिलं, तर हे कुठले आले हो तुम्हाला आहे ना पैसे मागणारे? आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे ट्रक असतील, मोठमोठ्या व्हेइकल्स असतील मित्रांनो, ह्यांच्याकडनं तर ते हजारो रुपयांची लूट करून घेतात. नियम तुटतात मित्रांनो. सर्वसामान्य माणूस हा चुक्यांचा पुतळा म्हणतात. नियम प्रत्येकाकडनं तुटतात. परंतु मित्रांनो, आपल्याकडनं तुटलेल्या नियमांचा फायदा हे ह्या लोकांना होतो. मित्रांनो, करोडो रुपये यांना भेटतात, अरबो रुपये खातात अक्षरशः जरी म्हणलं तरी काय हरकत नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण सेल्फ ऑब्झर्वेशन काय केलं पाहिजे, की बाबा रे मी एकीकडं दिवसभर कष्ट करतो. 2-2, 3-3 दिवस मी आहे ना कंपनीमध्ये व्यवस्थित काम करतो. महिनाभर मी कंपनीसाठी देतो, तेव्हा जाऊन मला पगार येतो. त्याच्यामध्ये जर माझा पगार जास्त असेल तर त्याच्यातले 20% 30% हे सरकार घेऊन जातं आणि मी असं हेल्मेट न घालता, लायसन्स न पाळता जर गाडी चालवली, त्याच्यातली ही जी कुत्री आहेत भ्रष्टाचारी करणारी, ही देखील हे पैसे घेऊन जातील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पोलिसांना पण काही भ्रष्टाचार करायचा नाहीये. सुरुवातीला आपल्याच तोंडातनं निघतं, "साहेब काहीतरी कट घ्यायचा आहे तर घ्या, पण मला सोडा." कारण तो जो फाईन असतो तो आपल्याला झेपत नाही मित्रांनो. पोलिस म्हणतात, "तू हेल्मेट नाही घातलं, तुझ्याकडे लायसन्स नाही भर 5,000 रुपये." "साहेब नको, एवढे पैसे नको. एक काम करू आपण काहीतरी ठेवून थोडंफार कमी जास्त घेऊन आहे ना सोडून द्या" म्हणतात. हा प्रत्येक माणसाचा नियमच आहे मित्रांनो, नेचर आहे. पोलिसांनी थांबवलं, साईडला घेतात, 500 दे, 1000 दे, तेवढ्यापुरतं पैसे दे आणि सोडून दे. यांसारख्या गोष्टी हे लोकं करतात. आता ही झाली कॉमन गोष्ट मित्रांनो, जी ह्युमन नेचर आहे. कारण 5,000 कुठं भरता हो, हे प्रत्येकाला वाटतं. परंतु पोलिसांनी जर हे 500-200 घेतले नाहीत आणि ठाम राहिले, मला ₹5,000 चा फाईनच पाहिजे आणि फाईन भरायला कंपल्सरी केलं,
तर मित्रांनो आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार होणारच नाही. हे आणि आपले जे ट्रॅफिकचे नियम आहेत ना, ते देखील लोकं पाळतील. पोलिसांनी जर कर्तव्यदक्ष काम केलं, म्हणले मला पैसे नको, भ्रष्टाचार नको, मला एक काम कर, तू फक्त पावती पाठ, पुढच्या वेळेसपासून चुका नको करू, यांसारख्या गोष्टी जर पोलिसांनी बोलल्या, तर काहीही होणार नाही. मित्रांनो तुम्ही विचार करा, जर 700 कोटी रुपये एखाद्या हवालदाराकडे निघत असतील, पी-एस-आय, आय-पी-एस, आय-ए-एस जे पण आपले कॉर्पोरेट्स ब्युरोक्रॅट्स आहेत, त्यांच्याकडे पैसे किती असतील? किती कमवलं असेल आणि यांच्यापर्यंत पोहोचवणारे पैसे काय असतील मित्रांनो विचार करा. ह्यांचा कट असतो, त्यांचा कट असतो, मंत्री साहेबांचा कट असतो. एवढे पैसे हे कमवतात आणि ते पण कुणाकडनं? सर्वसामान्य लोकांकडनं. ह्यांचं एम ह्याच्यासाठी हे 10-10, 20-20 वर्ष मेहनत करतात का? मला एक एक्झाम काढायची आहे. एक्झाम काढलं की मी क्लिअर झालो. मला काहीही घेणं-देणं नाही. मी भ्रष्टाचार करू शकतो, मी हिंडू शकतो. मी 5-5, 10-10 वर्षामध्ये जेवढं मी खर्च केलेला आहे, 10 वर्ष घातलेलं आहे, मी काय डायरेक्टली एका वर्षामध्ये रिकव्हर करू शकतो. असे बोलणे हे ह्या लोकांचे असतात मित्रांनो. जे हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात ना, त्यांची ही बोलणे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये मी सगळ्यांना दोष देणार नाही, परंतु 99.9% जे लोकं आहेत ते यांसारख्या गोष्टी करतात. 0.1% जे लोकं आहेत ते इमानदार आहेत ह्या सिस्टममध्ये आणि यांना दोष देणं उपयोग नाही मित्रांनो. आणि हे जरी निरोगी असले तरी ह्यांना रोग लावणारे आजूबाजूला आहेत. कारण ह्यांना माहिती आहे हे सोन्याच्या खाणीत काम करतात. अक्षरशः जनतेचा पैसा असतो, कोण विचारणारा नसतो, मालक नसतो कोण. जनता ही मालक आहे, परंतु जनता जाऊन विचारणार नाही, कारण जनतेच्या मागं टाईम नाही आहे. त्याला त्याची भाकर खायची आहे, पोट भरायची, पोटगी भरायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठली जनता जाऊन ह्यांना विचारणार नाही. भ्रष्टाचार होणार, करोडो रुपये हे कमवणार आणि हे सौरभसारखे लोकं तर आलिशान बंगले घेणार बाहेरच्या देशामध्ये. मग कमी वयामध्ये रिटायरमेंट टाकायची, मग बाहेरच्या देशामध्ये जाऊन एन्जॉय करायचा, तिथं बसायचं, आराम करायचा. पैसा तर ऑलरेडी असतो, इन्व्हेस्ट केलेला असतो आणि तो इन्व्हेस्ट केलेला पैसा ॲट द एंडला काढून घ्यायचा. ही एक सरकारची प्रोसेस, सरकारी अधिकाऱ्यांची प्रोसेस झालेली आहे असं म्हणता येईल. एवढं सांगू इच्छितो मित्रांनो, भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे. एक लक्षात ठेवा, बाहेरचे देश आहेत, जापान असेल, अमेरिका असेल, हे आज पुढे आहेत, कारण त्यांच्या इथं ट्रॅफिकचे नियम जे असतात ते व्यवस्थित पाळले जातात. एखादा जर गुन्हा करत असेल, ज्यांच्याकडनं चुकून झालं असेल, तरी ते लोकं अक्षरशः तुम्हाला एक जापानचं उदाहरण देतो मित्रांनो. जापानवरती एक टोल नाका बंद पडला होता, तर 4,000 लोकं तिथनं त्या टोल नाक्यावरनं गेले. सगळ्यांनी अक्षरशः ऑनलाईन जाऊन त्या अपॉलॉजी मागितली त्या लोकांनी, की आमच्याकडनं चुकी झाली आहे. तुम्ही जर तुम्हाला टोल भरायचा असला तर तुम्ही साईडला जाऊन भरा. 4च्या 4,000 लोकांनी जाऊन तिथं टोल भरला आणि मित्रांनो तिथले जे लोकं आहेत त्यांनी जे ऑफिसर्स आहेत मोठमोठे, त्यांनी येऊन माफी मागितली. टीव्हीला जाहीर केलं, की एवढ्या-एवढ्या गाड्या गेल्या आणि त्यांना आमच्यामुळं त्रास झाला, लाईनीमध्ये थांबावं लागलं, आमचा टोल बंद होता म्हणून. हे आहे सिस्टमॅटिकनेस आणि ही आहे तिथल्या लोकांची इमानदारी. आम्ही जर चुकतोय तर आम्ही त्या गोष्टी भरू. आम्ही जर आमच्या सरकारला कुठलं नुकसान झालं नाही पाहिजे हे विचार ते लोकं करतात. आणि खरं म्हणलं तर मित्रांनो, भ्रष्टाचार जर मिटवायचा असेल तर असं करावं लागेल. एका हाताने टाळी वाजवणार नाही मित्रांनो, त्यामुळे दोन्ही हातांनी टाळी वाजवावं लागेल. त्यावेळेस जाऊन कुठेतरी ह्या सौरभसारख्या लोकांना नोचता येईल, कुठं भ्रष्टाचार करता येणार नाही आणि गव्हर्नमेंट जॉबचा जो ट्रेंड आहे ना, तो पण कमी होईल मित्रांनो. खरं म्हणलं तर ज्यावेळेस मी काय बोलतो ऐका, ज्यावेळेस भ्रष्टाचार संपल त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉबचा ट्रेंडच बंद होऊन जाईल. लई मोठी गोष्ट बोलतोय मी. कारण यांना माहिती आहे 10 वर्ष एक्झामला दिलं, की डायरेक्टली 10 वर्षाचं 5 महिन्यामध्ये रिकव्हर करू शकतो. एकदा का पोस्ट निघाली, की सगळ्या 10 पिढ्या बसून खातील मित्रांनो. अक्षरशः असं बोलणारी पोरं मी तुम्हाला दाखवतो आम्ही. चॅलेंज देतो. चला, जाता-जाता एवढंच या व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.